नागपुरात पेपर फुटी प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे आणि यात आता नवीन धक्कादायक खुलासे सुद्धा होऊ लागलेले आहे। भौतिकशास्त्राचा आणि अगोदरच पेपर फुटला होता, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गणिताचा सुद्धा पेपर फुटल्याची माहिती पुढे येत आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूर बोर्डचे अध्यक्ष जे आहे डॉक्टर शिवलिंग पटले सर आहे। सर, आता आणखी एक नवीन माहिती आली आहे, जो मोबाईल डेटा रिकव्हर केला त्यामधून गणिताचा पेपर सुद्धा फुटला होता। काय वाटते सगळे ह्या सगळ्या तीन पेपर फुटले? हे पुन्हा एकदा मी प्रकर्षानं सांगू इच्छितो की हे पेपर फुटीचा हा प्रकार नसून कुणीतरी गैरप्रकार करण्यासाठी केलेलं हे कृत्य आहे। यामध्ये विद्यार्थ्यांचाही कोणताही फायदा शक्य झालेला नाही आहे, विद्यार्थ्यांना याचा वापर करणं शक्य झालेलं नाही आहे आणि गणिताचा जो प्रकार आपण आता पोलिसांच्या चौकशीमध्ये निदर्शनास आलेला आहे त्यावर आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत। सर, तुम्ही म्हणता कोणाला फायदा झाला नाही, खरं तर व्हॉट्सअप ग्रुप अजूनपर्यंत सध्याची पोलीस तपास सुरू आहे त्यात एकच ग्रुप होता, त्यामुळे ही माहिती आतापर्यंतच आहे। मास कॉपी झाली नसला हा दावा जरी असला तरी त्याचा तपासाचा पुढचा भाग आहे, पण कुठंतरी हा पेपर फोडून उपयोग काही ना काही तर झाला असेल, कारण त्या ग्रुपवर उत्तरंसुद्धा आले। प्रश्नपत्रिका विद्यार्थी 10:30 वाजता परीक्षा कक्षात बसतात आणि विद्यार्थ्यांचे मोबाईल हे 10:30 वाजताच त्यांच्या बाहेर ते आपण जमा करून घेत असतो, त्यामुळे मोबाईल हे विद्यार्थ्यांजवळ नसतात। 10:30च्या नंतर काही मटेरियल जर त्यांच्याकडे अवेलेबल झालं तर त्याचा त्यांना वापर करणं शक्य होत नाही आणि हे जे सेंट उर्सलामध्ये घडलेला जो प्रकार आहे ते ह्या विद्यार्थिनीला तिनं वॉशरूमला जाण्याच्या निमित्ताने 12च्या सुमारास मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तो मोबाईल तत्काळ आपण हस्तगत करून घेतला, त्यामुळं त्यातील कोणतंही साहित्य तिला वापरासाठी उपयोगात आणता आलेलं नाही आहे। सर, किती म्हटलं वापरात आणता आलं नाही, पण तरी कुठंतरी तिने वापर करण्यासाठीच मोबाईल खरं तर तो हातात घेतला होता, तो कुठल्याही मार्गाने कशा पद्धतीने घेतला असला तरी त्याचा नंतर तिने जरी वापर केला नसता इतरांनाही वापर झाला नाही असा आपण दावा। ह्याविषयी तपास सुरू आहे। चौकशीमध्ये हे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर जे अन्य सदस्य आहेत त्यांचे मोबाईल आणि या सर्व बाबी तपासल्या जातील आणि चौकशीमध्ये जे दोषी आढळून येतील त्यावर त्याप्रमाणे कार्यवाही होणार आहे। सर, बोर्डाकडून ज्या पद्धतीने पेपर सीलबंद लिफाफ्यात पाठवले जातात, आता एक नवीन प्रकार समोर आला आहे की सीलबंद लिफाफ्यामध्ये एक पेपर कमी आला, विज्ञानाचा तो पेपर होता। काय हे प्रश्नपत्रिकांचे जे पाकिट आहेत किंवा मटेरियल जे आहे हे आम्हाला गोपनीय प्रेसकडून आलेलं असतं। हे मटेरियल कुठून आलेलं आहे ह्याविषयी आम्हाला कोणतीही माहिती नसते आणि एखाद्या पाकिटामध्ये 25च्या ऐवजी जर 24 प्रश्नपत्रिका निघाल्या असतील तरी ते पाकिट पूर्ण सीलबंदच असतं आणि पाकिट हे वर्गामध्येच फोडलं जातं, त्यावर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन विद्यार्थ्यांच्या समक्ष ते पाकिट फोडून त्यातील प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वाटप केल्या जातात। त्यामुळं 25च्या ऐवजी 24 निघाल्या तरी तात्काळ त्याची रिपोर्टिंग झालेली असते आणि त्यात कुठलाही गैरप्रकार प्रश्नपत्रिकेच्या रूपानं झालेला नसतो। सर, पण काय नेमकं घडलं असावं, त्यात एक प्रश्नपत्रिका कमी आली असेल तर त्याचा अहवाल झाला आहे का, तो अहवाल तुमच्याकडे आला आहे? तो अहवाल आलेला असतो आणि आम्ही आमच्या राज्यमंडळाला कळवलेलं असतं की एनव्हलपमध्ये 25च्या ऐवजी 24 प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत, ते सगळं रेकॉर्डवर असतं। सर, या सगळ्यामध्ये अजूनही खरं तर तपास सुरू आहे, तो पेपर फोडणारा कोण होता हे अद्यापही कळू शकलेलं नाही। गंभीर बाब आहे सर, कोणीतरी एवढी हिंमत करतं बोर्डाचं इतकं काटेकोर सगळं नियोजन असताना 3-3 पेपर बाहेर येतात, व्हॉट्सअपवर येतात, जरी वेळेच्या त्या आले तरी। हे बोर्डाच्या वतीनं अत्यंत काटेकोर नियमावली आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे। यामध्ये कुठेही बोर्डाची यंत्रणा असेल किंवा आपली कामाची जी पद्धती आहे, प्रश्नपत्रिका बाहेर येणारच नाहीत अशा पद्धतीचं हे वॉटरप्रूफ असतं हे सगळं। ह्यामध्ये केंद्रावर जी प्रश्नपत्रिका 10:30 पावणे 11 वाजता पोहोचतात आणि पावणे 11च्या आसपास कुणीतरी हा केल्याचा प्रकार असू शकतो, परंतु नक्कीच याच्यामध्ये कुठेही मास कॉपी ज्याला म्हणतात तो प्रकार झालेला नाही आहे आणि याच्यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर आम्ही नियमातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करत आहोत। सर, आता काय बदल करण्यात आले, म्हणजे पूर्वी 10 मिनिटं पहिले पेपर फुटायचे, आता तो बदल करण्यात आलेला आहे? आता ह्यामध्ये 11च्या आधी कोणत्याही परिस्थितीत पेपर फोडल्या जाणार नाहीत आणि 11 वाजता पंचनामा होऊन वर्गामध्ये विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन जे सील पॅकेट असतं ते तिथं 11 वाजता फोडल्या जात आहे आणि आधी अशीच प्रणाली होती, तर 11 वाजता फोडून ते प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वाटप केल्या जात आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही अत्यंत काटेकोर रीतीनं वरिष्ठांकडून आलेल्या निर्देशाप्रमाणे कामकाज करत आहोत। सर, पुढे वेळ वाढून दिलेली आहे? नाही, हे बोर्डाच्या नियमाप्रमाणेच ही वेळ आहे, त्याच्यामध्ये काही वेगळं असं नाही। ती 10 मिनिटाची बोर्डाच्या नियमाप्रमाणे आहे, जी आपण आधी पेपर सुरू होण्याच्या आधी 10 मिनिटं देत होतो, तर आता ही वेळ पेपर संपल्यानंतर 10 मिनिटांची वेळ दिलेली आहे। सर, गडचिरोलीमध्ये सुद्धा प्रकार घडलेला होता, त्या अनुषंगाने कारवाई काय काय झालेली आहे, यासह इतरही ठिकाणी आणखी काही कारवाई झाली? गडचिरोलीमध्ये 4ही कर्मचाऱ्यांच्या विरोधात पोलीस केस झालेली आहे, सर्वांना निलंबित करण्यात आलेलं आहे, त्यांची चौकशी सुरू आहे।
त्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या उत्तरपत्रिका आम्ही ताब्यात घेतलेल्या असून त्यावर आम्ही नियमातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करत आहोत. खरं तर सर कॉपी होऊ नये यासाठी नवीन नवीन यंत्रणा आपण राबवत आलो. पूर्वीपेक्षा अनेक बदल झालेले आहे. असं असताना सुद्धा आता टेक्नॉलॉजीचा वापर होऊ लागलेला आहे. मोबाईल झाला, ChatGPT झालं, यासारखे प्रकार होत आहे. बोर्ड आणखी या सगळ्या अनुषंगाने पुढे काही विचार करत आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आणखी कशा रोखल्या जाऊ शकते आणि विद्यार्थ्यांना, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल? गैरप्रकारापासून मुक्तता हा सामाजिक प्रश्न आहे. ह्यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्रशासन, गावातील प्रतिष्ठित ह्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून खरं तर कॉपीमुक्त, गैरप्रकारमुक्त होणं शक्य आहे. यामध्ये कोणी एखाद्या व्यक्तीने आपण गैरप्रकाराशी लढा असं करतो म्हटलं तर हे शक्य नाही आहे. सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे पुढं जाणारं काम आहे. तसंच प्रशासन म्हणून आम्ही ह्या कॉपीमुक्तीसाठी सातत्यानं प्रयत्न करत असतो. आता ह्यामध्ये भविष्यामध्ये नक्कीच आम्ही डिजिटल लॉक असलेली पेटी, ज्या प्रश्नपत्रिका केंद्रावर जातात, म्हणजे कस्टडी टू केंद्रावरचा जो प्रवास आहे तो भविष्यामध्ये ह्या दिशेनं आम्ही विचार करत आहोत. आमच्या वरिष्ठांशी मार्गदर्शन घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे भविष्यामध्ये आणखीन कसं याला अधिक चांगलं करता येईल ह्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. डिजिटल प्रश्नपत्रिकेसाठी पेटी संदर्भात असणार आहे, जेणेकरून कोणाला उघडता येणार? हां, बरोबर आहे. हे असं चालू आहे. त्या पद्धतीने आम्ही नियोजन पण करणार आहोत. सर, एकंदर हे सगळे प्रकार जे काही घडले किंवा उघडकीस आले त्यावर आपण बोर्ड अध्यक्ष म्हणून कसं पाहता याकडे, आणि ह्या प्रकारावर कुठंतरी आळा बसला पाहिजे? कारण की अनेक विद्यार्थी अभ्यास करतात, गरीब घरातले विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात आणि त्यांच्यावर अन्याय होतो. जे घडतंय किंवा जे घडलंय ते नक्कीच चुकीचं आहे, यात काही वादच नाही आहे. आणि आमचा मुख्य उद्देश हा गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे आहे आणि दोषींवर कार्यवाही करणे हा आहे. यामध्ये आम्ही दोषींच्या विरोधात अत्यंत कठोर असे पावलं उचललेली आहे. जिथे आम्हाला असं आढळून येतं तिथं आम्ही पोलीस केसेस केलेल्या आहेत. पोलीस यंत्रणा त्यांच्यावर शोध घेत आहे आणि सोबतच आम्ही आपल्या बोर्डाच्या नियमावलीप्रमाणे जिथं विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केलेले असतात त्यांच्या आपण उत्तरपत्रिका वेगळ्याने मागवत असतो, त्याची तपासणी होत असते आणि त्यात गैरप्रकार जर आढळून आले तर विद्यार्थ्यांना नियमातील तरतुदीप्रमाणे त्याची शिक्षा पण मिळत असते. 5वा आरोपी अजून पकडला गेला नाही, पण कुठेतरी शंका आहे तो या सगळ्या यंत्रणेशी संबंधित असण्याची शक्यता आहे. बोर्ड असो किंवा शाळा असो, कुठल्या तरी यंत्रणेशी संबंधित शक्यता आहे. तसा मिळाला असल्यास काय कठोर कारवाई बोर्ड करणार आहे? कारण 3 पेपर ह्यामध्ये पोलीस विभागाशी आमचा समन्वय सध्या आहे आणि त्यांच्याकडनं आम्हाला काही इन्फॉर्मेशन मागितल्या जात आहे, ती आम्ही पुरवत आहोत. आणि पोलीस विभाग जेव्हा हे गुन्हेगार पकडतील तेव्हा आम्ही नक्कीच आमच्या पद्धतीने आमच्या नियमावलीनुसार पोलिसांना आम्ही मदत करू आणि त्या पद्धतीने आम्ही पुढं जाणार आहोत. नक्कीच. खरं तर हे होते आपल्यासोबत बोर्डाचे अध्यक्ष डॉक्टर शिवलिंग पटवे सर. त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. साम टीव्हीने हा विषय सुरुवातीपासून लावून धरलेला आहे. गंभीर प्रकार घडते, मात्र जो कोणी दोषी आढळेल त्यावर गंभीर प्रकारची कारवाई केली जाईल आणि आगामी काळात असे सगळे प्रकार टाळण्यासाठी जे आहे उपाययोजनासुद्धा केल्या जात असल्याचं साम टीव्हीशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना त्यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.